मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय राम। हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवक्तं मामवक्तारमवश्रोतारमवधातारमवानुचानवशिष्यम् अवपश्चात्तातावपुरस्तातावचोर्ध्वात्तातावधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय स्वं चिन्मया त्वमानन्दमस्तं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वं तिष्ठति सर्वं तैलमेष्यति। प्रधानजी, आम्हाला वाटतं की आता आपल्या राज्याचा विस्तार होणं आवश्यक आहे. खरंय महाराज, आपला दबदबाच इतका आहे की त्यामुळं आजूबाजूचे राजे स्वखुशीनं आपलं वर्चस्व मान्य करून त्यांची राज्ये आपल्या राज्यात विलीन करण्यास निघाली आहेत. आणि तसे खलिते आपण जवळपासच्या सर्व राजांकडे पाठवलेले आहेत. असं, परंतु भद्रावतीच्या भद्रसेन राजाकडून अजून कुठलेच उत्तर आलेले नाही. असं या भद्रसेन राजाला या विक्रमसेन राजाच्या ताकदीबद्दल अंदाज नसावा कदाचित. परंतु भद्रावती नगरी आम्हाला अतिशय प्रिय अशी नगरी आहे. तिथली सुबत्ता, निसर्ग सौंदर्य आम्हाला भुरळ पाडतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये भद्रावती नगरी ही आपण काबीज केलीच पाहिजे. क्षमा करा महाराज, परंतु वदंता अशी आहे की भद्रावती नगरीचा राजा भद्रसेन हा देवस्वरूप आहे. त्याचं कुणाशी युद्ध झालेलं नाही किंवा होणार नाही. सर्व प्रजा राजावर अत्यंत प्रेम करते. म्हणजे तिथला राजा युद्धच करत नाही.
मग त्याला जिंकणं काही फार अवघड गोष्ट नसावी. हीच तर अवघड गोष्ट आहे महाराज. ह्या भद्रावती नगरीवर ज्या ज्या राजाने हल्ले केले ते रोगाने ग्रस्त तरी झाले किंवा वारले तरी, म्हणून या नगरीवर हल्ला करण्यासाठी कुणीच धजावत नाही महाराज. मग एक काम करा, आधी त्या राजाची संपूर्ण माहिती काढून घ्या आणि त्यानंतर त्या राज्यावरती कसा हल्ला करायचा ते आपण नंतर ठरवू. पण प्रधानजी, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला भद्रावती नगरी हवी आहे. ह्या बाबतीत विषयाची परीक्षा केल्यासारखं होईल महाराज. म्हणजे जी गोष्ट कानावर आली आहे ती अशी की हा भद्रसेन राजा कुणीतरी मंत्रशक्ती प्राप्त राजा असावा असं वाटतंय महाराज. प्रधानजी, मंत्रतंत्रावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर, आपल्या शक्तीवर आणि आपल्या शौर्यावरती विश्वास ठेवा. भद्रावती नगरी जर आपल्याला मिळाली तर आपलं राज्य सुजलाम सुफलाम व्हायला मदतच होईल. पण या भद्रसेन राजाचं करायचं तरी काय? महाराज विक्रमसेन राजांना सरदार सुमंताचा मुजरा. सुमंत, आज आम्ही तुम्हाला इथे फार महत्वाच्या कामासाठी आणि काय गुप्त खलबत करण्यासाठी बोलावलंय. बसावं. आपण आज्ञा करा महाराज. मी आपलं मीठ खाल्लेलं आहे. आपण सांगाल ते कार्य हा सुमंत प्राणांची पर्वा न करता करेन. सुमंत, तुमच्या पराक्रमाविषयी आणि शौर्याविषयी आमच्या मनामध्ये यत किंचितही शंका नाही. तुमच्या स्वामीनिष्ठेबद्दलही आमच्या मनामध्ये शंका अजिबात नाही. सुमंत, आज आम्ही जी जबाबदारी तुम्हाला देणार आहोत त्या जबाबदारीची खबर या कानाची त्या खानाला लागू देता कामा नये. या बाबतीत आपण निश्चिंत असा महाराज. सुमंत, कुठल्याही परिस्थितीमध्ये भद्रावती नगरी आम्हाला हवी आहे. पण या भद्रावती नगरीचा राजा भद्रसेन ह्याच्याकडे काहीतरी मंत्रशक्ती आहे आणि आजपर्यंत कुठल्याही राजाला या भद्रावती नगरीवरती विजय मिळवता आलेला नाहीये. या भद्रसेनापाशी अशी कुठली मंत्रशक्ती आहे की जिच्या जोरावरती तो भद्रावती नगरीचं रक्षण करतो हे आम्हाला जाणून घ्यायचंय सुमंत. महाराज, युद्धामध्ये साम दाम दंडभेद या सगळ्याचाच वापर करावा लागतो. खरंय, परंतु भद्रावतीच्या बाबतीत दंडभेद वापरून चालणार नाही. म्हणजे त्या बाबतीत आपल्याला घातपाती मार्गाचाच अवलंब करावा लागेल. घातपाती मार्ग म्हणजे? महाराज, आपली आज्ञा असेल तर स्वतः वेषांतर करून मी भद्रावती नगरीत जातो. काय? नाही सुमंत, नाही नाही, ते कदापिही शक्य नाही. अहो, तुम्ही आमचे खास सरदार आहात. मी हा धोका पत्करू शकत नाही सुमंत. महाराज, हा फक्त विश्वासाचा प्रश्न आहे. खात्री बाळगा. पकडलो गेलोच तर या मुखातून तुमचं नाव कधीही बाहेर पडणार नाही. सुमंत, सुमंत, किंबहुना हे कार्य मी स्वतः सिद्धीस नेणार आहे. नाही सुमंत, तुम्ही एकदा पुन्हा विचार करा. आपण विश्वास ठेवा महाराज. ठीक आहे सुमंत, जशी तुमची इच्छा. पण उघडे पडलात तर काळजी घ्या. महाराज, मी योद्धा असलो तरी उत्तम कलावंत आहे. वेषांतर असं करेन की समोरच्याला मी पांथस्थच भासेन. आपण निश्चिंत रहा. ठीक आहे, या तुम्ही. यावर्षी पाऊस पडतो का याची काळजी वाटते. पेरण्या तर करून बसलोय. अरे मी म्हणतो, भद्रसेन महाराज असताना आपण का चिंता करायची? कोळा रे कोळा. अरे महाराज काय पाऊस पाडणार आहे तोय? सांग बरं. अरे महाराज पाऊस पाडणार नाही ही गोष्ट खरी आहे, पण त्यांची पुण्याची इतकी मोठी आहे की साक्षात प्रभू रामचंद्र त्यांना प्रसन्न आहे. आणि मग असं असताना आपण कशाला चिंता करायची? हे खरे, हे खरे. राम राम मंडळी, राम राम. राम 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 राम. या, बसा. बसा ना, बसा 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 बसा. भद्रावती नगरी म्हणजे ती हीच काय? हा, हेच हेच हेच. आपण पांतस्थ दिसतंय. कुठून आलात? उत्तरेकडनं आलोय.
पण तुमची भाषा उत्तरेकडची वाटत नाही. हा आता गाव तशी भाषा बदलत जावं लागते. तीर्थाटनाला बाहेर पडलो, तुमच्या भद्रावती आणि तुमचे भद्रसेन महाराज यांच्याबद्दल बरंच काय ऐकलं. म्हटलं जाऊन दर्शन घ्यावं. फार बरं केलं पाहुणं तुम्ही. अहो भद्रसेन म्हणजे भद्रावतीचं साक्षात दैवत. अहो इथली अवघी प्रजा त्यांची भक्त आहे. असं म्हणताय? मी तर असं ऐकलंय की तुमच्या राज्यात भरपूर सोबत आहे. इथं कोणी माणूस कधी उपाशी राहत नाही का, कधी युद्ध पण होत नाहीत. अगदी खरंय. या राजाला कुणी शत्रू नाही. इथं फक्त सुख नांदतं. कारण आमचे महाराज प्रभू रामचंद्राचे उपासक आहेत. असं प्रभू रामचंद्र मोठे पराक्रमी होते. अहो त्यांनी रावणाला मारले. पाहुणं पराक्रम शस्त्राने दाखवावा असं थोडंच आहे. अहो आमचे महाराज प्रेमानं माणसं जिंकतात. असं मग तर मला तुमच्या महाराजांचं दर्शन घेतलंच पाहिजे. मग पण कसं काय शक्य होईल होते? अहो एवढंच ना. अहो भद्रकुंडा शेजारी राम मूर्तीच्या समोर महाराजांचं रोज गायन चालतं. चला आम्ही नेतो तुम्हाला तिथं. चला 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 चला. थांबा की. चराचरातून रूप दिसावे प्रभु श्रीरामाचे. नसा नसातून नाम घुमावे जानकी रायाचे. चराचरातून रूप दिसावे प्रभु श्रीरामाचे. नसा नसातून नाम घुमावे जानकी रायाचे. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम राजा राम. तुझ रघुनंदन करितो वंदन नमवुनि हा मार्गा. तुझा पाऊली वसे नंदन वन हीच मनी आशा. तुझ रघुनंदन करितो वंदन नमवुनि हा माथा. पावुली वसे नंदनवन हीच मनी आशा. प्राण गुंफुनी तोरण व्हावे तुझिया दाराचे. नसा नसातून नाम घुमावे जानकी रायाचे.
संसारी मज कैवारी दुजा पुणे नाही तुझ्याच दारी आज विसावरी जन्माची वारी चरणाशी तव मला भेटले धाम विसाव्याचे नसा नसातून नाम घुमावे जानकी रायाचे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम राजा राम तव नामाच्या नावे मधुनी तरतो परमार्थ पुण्याचा नित संचय व्हावा हाचा हा धर्म तव नामाच्या नावे मधुनी तरतो परमार्थ तव नामाच्या नावे मधुनी तरतो परमार्थ पुण्याचा नित संचय व्हावा हाचा हा धर्म तुझ्याच साठी देह झिजावा दान चंदनाचे नसा नसातून नाम घुमावे जानकी रायाचे चराचरातून रूप दिसावे प्रभु श्रीरामाचे नसा नसातून नाम घुमावे जानकी रायाचे आपल्याला कसलं दुःख झालंय? आपण कोण आहात? महाराज महाराज मी शेजारच्या राज्याचा हेर आहे. आपला घात करण्यासाठी मी इथे आलो. मंडळी थांबा थांबा. मंडळी शांत व्हा. बसा बसा बसा. माझा घात करून कुणाचा फायदा होणार आहे? आपल्या शत्रूचा. त्यांना तुमचं राज्य गिळंकृत करायचंय. सगळ्यांना बुद्धी देणारा प्रभू रामचंद्र आहे. आमचं रक्षण करणारा सुद्धा प्रभू रामचंद्रच आहे. बोला, मी आपली काय सेवा करू शकतो? महाराज महाराज आपल्यासारख्या देव माणसाच्या संगतीत राहून पूर्ण आयुष्य घालण्याची संधी द्या मला. मी आता हे पाय सोडून कुठेही जाणार नाही. ही सुद्धा प्रभू रामचंद्रांची इच्छा आहे. अगदी निर्भय बनून इथं राहा. अगदी या क्षणापासून तुम्ही आमचे आहात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राणी साहेब, आपण अजून जाग्या? आज शेजारच्या राज्यातून आपल्यावरती मारेकरी आला होता. आला होता, पण या रामराज्यात आला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. तो भद्रवतीचा झाला. पण याच्या पुढेही तो घातपात करणार नाही याचा विश्वास कुणी धरावा? याची काळजी श्रीरामाला. आपण राम भक्तीमध्ये इतके बुडून जाता की आपल्याला घर संसार आप्त स्वकीय कुणा कोणाची आठवण येत नाही. आपण वेळेवर भोजनही घेत नाही. ईश्वर भक्तीत इतकी विरक्ती बरी नव्हे. राणीसाहेब, ईश्वर भक्तीत रमल्यामुळे संसाराकडे आमचं दुर्लक्ष झालं असेल, पण याचा अर्थ आम्ही सर्व संग परित्याग केलाय असा नाही. राम आमचा प्राण आहे.
तो आमचा श्वास आहे, तो आमचं सर्वस्व आहे. रामाची सेवा करणं आमच्या जीवनाचं फलित आहे. तोच आमचा धर्म आहे. रामास जावे शरण, कृपा करील तो दया घन. देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. भद्रावती नगरीचे राजे प्रभू श्री रामचंद्राचे पायी गंधर्व कंठी शिरोभूषण महाराज भद्रसेन स्थानापन्न होत आहेत. हो अमात्य, एवढ्या तातडीनं मंत्रिमंडळाची बैठक का बोलवलीत? राजे, काय रयतेच्या तक्रारीचा मसुदा आम्हाला देताय? नाही राजे, हा लखोटा भद्रावती सैन्याचा आहे. भद्रावतीस अधिक सैन्यबळ हवंय असं तज्ञांचं मत आहे. अमात्य, जिथं वैरभाव आहे तिथं ईर्ष्या आहे. जिथं ईर्ष्या आहे तिथं तंटा आहे, आणि जिथं तंटा आहे तिथं युद्ध आहे. आमचा कोणाशीच वैरभाव नाहीये. प्रभू रामचंद्राने आम्हाला दिलंय, त्याच्यात आम्ही संतुष्ट आहोत. क्षमा असावी महाराज. सैन्य हे लढण्यासाठी नसून राज्याच्या रक्षणासाठी आवश्यक असतं. महाराज, शत्रू राज्याचा काय भरोसा? प्रभू असता पाठी, कार्य चिंता करशी खोटी. आपण कुणाचंही काहीही वाईट केलेलं नाहीये. कुणीही आपलं वाईट करणार नाही याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. सैन्यावर पैसा खर्च करण्यापेक्षा तो तुम्ही रयतेवर खर्च करा. व्यवसाय वाढेल त्याच्यावर खर्च करा. गोर गरिबांची चिंता दूर करा. पाणपोई बांधा, धर्मशाळा बांधा, गुरुकुल उभं करा. गुरुकुलावर खर्च करा, कारण येणारी पिढी प्रगल्भ झाली पाहिजे. भद्रावती प्रति अयोध्या करा, त्याच्यावर लक्ष द्या. अज्ञान, दारिद्र्य हे आपले खरे शत्रू आहेत. आपलं युद्ध आहे त्यांच्याशी. अरे त्याच्याशिवाय शांती, समाधान कसं मिळेल? महाराज, आपल्या मनासारखं होईल. राजाचं आणि प्रजेचं नातं पितापुत्रासारखं आहे. जसं अपत्याला जोपासणं पित्याचा धर्म आहे, तसं राजानं रयतेला उत्कर्षाच्या शिखरावर न्यावं हा राजाचा धर्म आहे. त्यासाठी त्याला किती मोठा त्याग करावा लागला तर त्याचं दुःख त्यानं करू नये. आपण फार थोर विचार सांगितलात महाराज. हे विचार प्रभू रामचंद्रांचे आहेत. आम्ही त्यांचे फक्त पाईक आहोत. ज्या दिवशी प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रभू रामचंद्र वास करतील त्याच दिवशी खरं रामराज्य येईल. हे जे काय आहे प्रभू रामचंद्राचं आहे. आपण त्याचे फक्त रक्षक आहोत. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज, महाराज आपली प्रकृती ठीक नाही का? नाही म्हणजे नाही, ठीक आहे ठीक आहे. नाही, काही दिवस आपण चिंतेत दिसताय, फारसं बोलत नाही. राज्यकारभारातही आपलं लक्ष नाही महाराज. महाराज काय झालंय? प्रधानजी, आम्हाला एक चिंता फार दिवसापासून खाते. आजपर्यंत आम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली नाही, पण आज आमच्या मनातली गोष्ट आम्ही तुम्हाला सांगून आमच्या मनावरचा भार हलका करू इच्छितो. महाराज अवश्य सांगा. महाराज, आम्ही प्रधान असलो तरी अगोदर आम्ही आपले मित्र आहोत महाराज. प्रधानजी, भद्रावती नगरीचा मोह काही आमचा सुटत नाही, पण भद्रावती नगरीचा राजा भद्रसेन जोपर्यंत तिथे राज्य करतोय
तोपर्यंत आम्हाला भद्रावती नगरी काबीज करता येणार नाही हेही आम्हाला ठाऊक आहे. आणि म्हणूनच आम्ही आमचा खास सरदार सुमंत याला भद्रावतीच्या मोहिमेवरती पाठवलंय. म्हणजे युद्ध मोहिमेवर? नाही, आम्ही सुमंताला भद्रसेनाचा मारेकरी म्हणून पाठवलाय. काय मारेकरी? महाराज, आपण काय केलं ते? सुमंतने भद्रसेनाचा वध केला की काय? आम्हाला तेच तर काही समजत नाहीये प्रधानजी. 1 मास झाला सुमंताची कसलीच बातमी नाही. त्याला संधी मिळालीये का नाही, तो यशस्वी झालाय की नाही, का तो पकडला गेलाय, उघडा पडलाय का त्याची हत्या झाली, आम्हाला काही समजत नाही प्रधानजी, आम्हाला काही समजत नाही. महाराज, मी आपणास पूर्वीच सांगितलं होतं महाराज की भद्रसेनावर हल्ला करणं आपल्याला सोसणार नव्हतं महाराज. जर का आमच्या सुमंताचं काही बरं वाईट झालं ना, तर आम्ही कसल्याही बऱ्या वाईटाचा विचार न करता त्या भद्रसेनाचा नायनाट करून टाकू. महाराज, हा अविचार होईल. म्हणजे सरदार सुमंत हा बुद्धिमान योद्धा होता. त्याची जर हत्या झाली असेल तर भद्रसेनावर हल्ला करण्यापूर्वी आपणास थोडासा विचार करायला हवा महाराज. प्रधानजी काय बोलताय तुम्ही? हे पहा, भद्रावती नगरी तर आम्हाला हवीच आहे, पण त्याचबरोबर आम्हाला आमचा सुमंतही हवा आहे. मी सुद्धा तोच विचार करतोय महाराज. पण महाराज, हा सुमंत गेल्यापासून त्याचा निरोप न येण्याचं कारण मला समजलं नाही महाराज. यावरच आपण विचार केला पाहिजे महाराज. या भद्रावती नगरीस मी आपला एक हेर पाठवतो महाराज. फार चांगली कल्पना आहे. म्हणजे तो जर तिथे अडचणीमध्ये असेल तर त्याला त्याची मदतच होईल. जी प्रधानजी, आत्ताच्या आत्ता एक माणूस भद्रावतीकडे पाठवा. जी. आता माझ्या मनावरचं ओझं उतरलं. प्रभो, मारुती सारखा परमभक्त साऱ्या पृथ्वी तलावर नसेल. सीते, मारुती हा आमचा परमभक्त आहे हे निर्विवाद. परंतु या पृथ्वी तलावर आणखी एक आमचा परमभक्त आहे. दादा, असा हा कोणता भक्त आहे हे तर आम्हाला कळू द्या. भद्रावती नगरीचा राजा भद्रसेन हा देखील आमचा तितकाच लाडका भक्त आहे. त्याच्या मधुर वाणीनं भयावही प्रेमळ होतात. त्याच्या गायनानं चराचरात एक चैतन्य संचारतं. मी कित्येकदा गुप्त रूपानं जाऊन भद्रसेनाच्या गायनाचा अमृतमय आनंद स्वतः उपभोगून आलोय. प्रभू रामचंद्र, तुमचा हा परमभक्त भद्रसेनाची मधुरवाणी मी स्वतः जाऊन अनुभवतो. जो राम भक्त तो हनुमंताचा बंधू. अवश्य जा, कारण भद्रसेनाच्या कंठी किन्नर वास्तव्य करतात. त्याच्या गायनामध्ये इतकी शक्ती आहे की अवघा परिसर तो मंत्रमुग्ध करून टाकतो. त्याचा भक्तिभाव इतका प्रबळ, इतका पारदर्शी, त्यानं आमच्या हृदयात स्थान प्राप्त केलंय. प्रभो, मला आज्ञा द्यावी. मी भद्रावती जाण्यास निघतो आहे. जा, माझा तुला आशीर्वाद आहे. विक्रमसेन महाराजांचा विजय असो. सुमंत, काय हे सुमंत?
आम्ही डोळ्यामध्ये प्राण आणून तुमची वाट पाहत होतो. महाराज, आपला निरोप मिळेपर्यंत मी भानावरच नव्हतो. सगळ्याचा मला विसर पडला होता. सरदार सुमंत, योद्ध्याला रणांगणावरती फक्त लक्ष दिसलं पाहिजे. लक्ष. हे असं बैराग्यासारखं तुम्ही काय बोलताय? आणि भान हरपायला काय झालंय? आम्ही तुमच्यावरती एक विश्वासानं कामगिरी सोपवली होती. त्या कामगिरीचं काय झालं सुमंत? महाराज, त्याबद्दल मी आपला अपराधी आहे. आपण माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं, माझ्यावर विश्वास टाकलात, परंतु त्या कार्यात मी काहीच प्रगती करू शकलो नाही आणि करू शकणारही नाही. नाही म्हणजे राजा विक्रम सेनाला नाही हा शब्द ऐकण्याची अजिबात सवय नाही, हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. भद्रसेन महाराजांच्या सानिध्यात राहून माझ्या वृत्ती प्रवृत्तीतच आमूलाग्र बदल झालाय. मी इथून नेलेली सगळी हत्यारं सुद्धा विसर्जित करून टाकली आहेत. महाराज, मी आता भद्रसेन महाराजांचा दास, सेवक आणि भक्त होऊन भद्रावती नगरीमध्ये राहतोय. अरे सुमंत, हे तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? अरे तू आमचा हेर म्हणून त्या भद्रावतीमध्ये गेलास आणि आता तिथला नागरिक होऊन म्हणून तू राहतोयस. सुमंत, तुला या अपराधाची शिक्षा ठाऊक आहे ना? मृत्यूदंड. महाराज, ज्याला मृत्यूची ओळख नसते त्याला त्याचं भय असतं. ज्याला जीवनातला आनंद समजला नाही तोच युद्धाची आव्हानं करतो. महाराज, युद्ध करून तुम्ही राज्य जिंकाल, माणसं नाही. ती जिंकायची असतात प्रेमानं, आत्मीयतेनं. महाराज, मी भद्रसेनाचा आता सेवक झालोय. साक्षात प्रभू रामचंद्र त्यांच्यावर प्रसन्न आहेत. बलशाली हनुमान त्या राज्याचं रक्षण करतो. गंधर्व त्यांच्या कंठी वास करतात. भद्रावती नगरीच्या चराचरामध्ये ईश्वर सामावलेला आहे. श्रीराम. हे बघ, त्या गवय्या राजाचं कौतुक माझ्या समोर करू नकोस. कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत महाराज. सुमंत. महाराज, भद्रसेन महाराज म्हणजे साक्षात ईश्वराचा अंश आहेत. सुमंत. त्यामुळे त्यांच्या राज्याचा मोह होणं स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या राज्यामध्ये स्वर्ग सोबत आहे. पण त्या राज्याकडे वाकडी नजर करून पाहणंही पाप आहे महाराज. पण मला ते राज्य हवाय सुमंत. महाराज, अग्नीच्या गोळ्याला गिळायला गेलेल्या हनुमानाचं काय झालं? समुद्र मंथनातून रत्न काढण्यासाठी समुद्र घुसळला, हलाहल निघालं. महाराज, सीतामाईचा मोह धरणाऱ्या रावणाचाही अंत झाला. सीतामाई इतकीच पवित्र आहे ती भद्रावती नगरी. तिचा मोह हट्ट सोडा महाराज, अन्यथा तुमच्यासह राज्याचा नाश ओढवेल. भद्रसेन महाराज हे प्रभू रामचंद्राचे लाडके पुत्र आहेत. हे मी अनुभवलंय. ते अक्षय राज्य आहे, त्यामुळे तेथील प्रजेचा, त्या राज्याचा आणि पावित्र्याचा क्षय होणं शक्य नाही. महाराज, केवळ एवढंच समजावण्यासाठी मी येथे आलो आहे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे महाराज, आपण एकदा तरी भद्रसेन महाराजांची अवश्य भेट घ्या. आपल्या मनातील वैरभाव नष्ट होऊन जाईल. मला आज्ञा द्या, मी निघतो भद्रावतीला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम.
ते मी सांग. थांबा थांबा. कोणाचाही आत्माराम शांत होणं याच्यापेक्षा माझ्या रामाची मोठी पूजा दुसरी कुठली असणार आहे. भुकेल्याचा आत्मा शांत होणं म्हणजेच माझ्या रामाची तृप्ती आहे. पण महाराज, हा कोण कुठला भिकारी देवाच्या पूजेसाठी आणलेली सर्व फळे पक्वान्ने खाऊन बसला. मी दुसऱ्या पदार्थांची व्यवस्था करतो. नको, त्याची गरज नाही आहे. आज माझ्या रामाला भावपूजा हवी आहे. महाराज, आपण तृप्त झाला असाल तर मी भावपूजेला सुरुवात करावी म्हणतो. करू या. रूप सावळे
राजा भद्रसेना, अरे मी रामभक्त तसा तूही रामभक्तच आहेस. आपलं उपास्य दैवत एकच प्रभू रामचंद्र. या नात्याने आपण दोघं गुरुबंधू झालो. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुला हवा तर तो वर तू माग. प्रभो, बलभीमा, हनुमान राया, श्री प्रभू रामचंद्रांनी मला लाडका भक्त म्हटलं, यातच माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. यापुढच्या आयुष्यात मला रामभक्ती करायची आहे आणि ती सावळी मूर्ती माझ्या हृदयात कोरून घ्यायची आहे, हीच माझी इच्छा आहे. राजा, राम भक्तीस तू अतिशय उच्च स्थानावर पोहोचलेला आहेस. तुला आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही. तुझी स्मृती चिरकाळ राहील. अजात शत्रू म्हणून तू प्रसिद्धीस पावशील. तरीही तुला काही इच्छा असेल तर तू अवश्य माग. मारुतीराया, हनुमंता, तुम्ही चिरंजीव आहात. अनादि अनंत काळ तुम्ही बघितलेला आहे, बघणार आहात. आज माझं निमित्त झालं आणि तुमचे पदस्पर्श या भूमीला झाला. माझ्या गायनानं तुमची भाव समाधी लागली. देवाच्या प्रेमात कसं आणि किती तल्लीन व्हावं याचं तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहात. आपल्याकडे माझी एकच प्रार्थना आहे. सांग राजा, तुझी काय इच्छा आहे ते माग. हनुमान राया, जिथं तुमची भाव समाधी लागली, जिथं तुम्ही राम भक्तीत तल्लीन झाला, हीच तुमची स्मृती चिरकाल इथं राहावी, ही माझी इच्छा आहे. हे तुमचं रूप भक्तांना सर्व काळी दिसावं म्हणून तुम्ही सदा सर्वदा इथंच वास्तव्य करावं, हीच माझी प्रार्थना आहे. राजा, अरे धनसंपत्ती, धनदौलत, स्वतःच्या अधिक सुखासाठी काहीही न मागता तू तुझ्या प्रजेकरता, जनतेकरता, या पृथ्वीवरल्या मानवजाती करता काहीतरी मागितलंस. धन्य आहे तुझी. राजा, तू निष्काम कर्मयोगी आहेस. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुला, तुझ्या प्रजेला काहीही कमी पडणार नाही. या भूमीवर सदैव सुख नांदेल. या भूमीला माझा पदस्पर्श झालेला आहे, त्यामुळे ही भूमी अत्यंत पवित्र आणि पावन झालेली आहे. या भद्रकुंडात जे भक्त स्नान करतील ते भयमुक्त, रोगमुक्त होतील. या भूमीमध्ये जे ध्यानधारणा करतील त्या भक्तांना भावसमाधीचा आनंद प्राप्त होईल आणि तुझ्या रामभक्तीची आळवणी ऐकू येईल. राजा, तुझ्या इच्छेप्रमाणे मी या ठिकाणी चिरकाळ भावसमाधी अवस्थेत राहतो. माझ्या माग तुझं नाव अजरामर होण्यासाठी ह्या मारुतीला भद्रसेनाचा भद्रा मारुती असं संबोधले जाईल. भद्रसेनाची पुण्याई मोठी, साक्षात
साक्षात भगवंत भक्ताच्या भेटी आनंद मावे ना देशात दाही सृष्टीचे भाटेही आनंदे गाते जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव हनुमंतरायाची अवतरली स्वारी राम भजनात लागे समाधी भद्रसेनाची ऐकून वाणी इच्छित वराची बेतसे ग्वाही जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव नित्य कुलताबादी वास करावा भक्त जनांचा आधार व्हावा याच वराची करीतो आशा तथास्तु वदसी मारुती राया जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव हनुमंतरायासी नित्य स्मरावे मानवी जन्माचे सार्थ करावे भाव समाधीची लाभेल तृप्ती जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव भद्रसेनाची पुण्याई मोठी साक्षात भगवंत भक्ताच्या भेटी आनंद मावे ना देशात दाही सृष्टीचे भाटेही आनंदे गाते जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव हनुमंतरायाची अवतरली स्वारी राम भजनात लागे समाधी भद्रसेनाची ऐकून वाणी इच्छित वराची बेतसे ग्वाही जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव नित्य कुलताबादी वास करावा भक्त जनांचा आधार व्हावा याच वराची करीतो आशा तथास्तु वदसी मारुती राया जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव हनुमंतरायासी नित्य स्मरावे मानवी जन्माचे सार्थ करावे भाव समाधीची लाभेल तृप्ती जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव या भूमीवर सदैव सुख नांदे. या भूमीला माझा पदस्पर्श झालेला आहे. त्यामुळे ही भूमी अत्यंत पवित्र आणि पावन झालेली आहे. या भद्रकुंडात जे भक्त स्नान करतील ते भयमुक्त रोगमुक्त होतील. या भूमीमध्ये जे ध्यानधारणा करतील त्या भक्तांना भावसमाधीचा आनंद प्राप्त होईल. पवन पुत्र हनुमान की जय हनुमान बोलो जय हनुमान, राम भक्त बोलो जय हनुमान. जय हनुमान बोलो जय हनुमान, राम भक्त बोलो जय हनुमान.
रघुपति राघव राजा राम